शामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में। मैं तो बन के दुल्हन आज सजी, बस तुम ही हो मेरे तन मन में। आणि ईश्वर सगळ्या मागण्या माझ्या पुरवतो. आज मला पिझ्झा खावासा वाटत होता. त्याईने गौरीने पिझ्झा आणि भाकरवड्या आवडतात, तर तू भाकरवड्या आणला. आणि ढोकळा म्हटल्यावर आता सगळेच ढोकळ्याचा एवढा मारा करायला लागले माझ्यावर की स्टॉल टाकता येईल एखाद्या शनिवारी. गुरुवारचं पण प्रत्येक गुरुवारी एवढा ढोकळा यायचा ना, असं वाटतं श्रीरामवाल्याला एक 2-3 किलोचं पाकिट नेऊन द्यावा. हे का बाबा ढोकळा हा विक, असाच विक. ते एवढाही मारा माझ्यावर ढोकळ्याचा करू नका. हरी ओम सगळं. तुला काय तुझं हे सांगायचं असेल? याचे आजी आजोबा त्याला राणा हाक मारायचे. आणि मी त्याला अचानक पहिल्यांदा राणा हाक मारल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटलं. तो म्हटलं माझे आजी आजोबा मला हाक मारायचे, तीच तुम्ही हाक मारली मला. आणि तेव्हापासून तो माझा अगदी जिव्हाळ्याचा झाला. जसा जितेश आहे तसा खूप जिव्हाळा लावतो. नाशिकला जाता येताना नेहमी नाही, तो 2 दिवस आधी त्याला तो जर बोलला किंवा मी त्याला सांगितलं की मला 1 तास वेळ आहे, मग तो ऑनलाईन काम घेतो आणि कल्याणला उतरून इथे या हॉटेल गोपालकृष्ण हॉटेलमधून जो पिझ्झा ती आता आणलेला आहे तिने, तर तिथे हा नेऊन मला हा पिझ्झा, हा पण एक तो बर्गर बॉय, तो खरवास बॉय आणि ते मोमोज खायला देतो. खाणं थोडं असतं पण आवडीने प्रेमाने देतो आणि मी ते आनंद घेत असतो आणि मग पुढे जातो. पण त्याला आधी 2-3 दिवस आधी सांगायला लागतं, नाही तर तो तिकडे सॉफ्टवेअर कंपनीत लोअर पर्यंतला कामाला आहे, नंतर फॉरेनला जाणार आहे. तू जे एक वाक्य मला ते नेहमी बोलत असतो ते तो मांगल्याला सगळे ओळखतात ना. हा दुसरा मांगल्य आहे, म्हणजे लाजणारा, कमी बोलणारा, म्हणजे जास्त म्हणजे आदित्य जसा बोलतो बडबडे आहे किंवा असं गर्दीला हे करत नाही, हा व्यक्त करत नाही, तसा आहे, प्रेमळ आहे. दुसरं एक वाक्य तो बोलणार नाही की तो म्हटलं माझं जास्त सांगू नका. आज जो इथे उभा आहे ना, तो फक्त गुरूंच्या आशीर्वादाने उभा आहे, नाही तर आता इथे तो नसता. हा जीव हेच प्रेम, जीव, मार्गदर्शन मी त्याला वेळोवेळी करत असतो. जसं हे आई बापा विना पोरगा आहे, त्यालाही जीव लावतो. पण तो भित्रा आणि खूप हे आहे, तो खुश करत असतो. मी त्यांना आध्यात्मिक पॉवर देत असतो. त्याला काय, जितेशला काय, राणाला जितेशचं नाव घेतल्यावर कल्पेशचं नाव घ्यावं लागतं, परत गौरवचं नाव घ्यावं लागतं, कारण त्यांच्या चेहऱ्यातून डोळ्यातून घेत होतं आमचं नाव घ्या, आमचं नाव नाही. खाणं, पैसे, नातेवाईक, मित्रमंडळी हे देण्यापेक्षा मी एक माझ्याजवळ असलेली आध्यात्मिक शक्ती तुम्हाला ती देत असतो. आणि ते तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या बुद्धीने ती तुम्ही त्या पायऱ्या पुढच्या चढत असता आणि ती तुमची कामं होत असतात. फक्त श्रद्धा पाहिजे. जसं आई म्हणते तू लढ बाळा, शिवाजी महाराजांना म्हणायची, मी आहे तुझ्या पाठीशी. तसं प्रत्येक बाळाच्या मागे आई वडील आणि गुरु जर असेल तर
ते बाळ निश्चित पुढे जातं आणि ईश्वरही त्यांना साथ देतो. तर तसं हे एक बाळ आहे. जितेश आहे, हा एक आहे, चेतन आहे, तुम्ही सगळीच बाळ आहे. स्वप्नील एक इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, कुबेर महाराजांना खेटूनच उभा आहे. कधी कुबेर महाराज त्याच्यावर प्रसन्न होत आहेत असं त्याची धारणा आहे. त्याच्या बाजूला बँकेचे सर्वा कुर्ला बँकेचे उभे आहेत तिथे. त्यांचा मुलगा मांगल्य असंच कमी बोलणार आहे, याच्यासारखा मित्र आहे हा, पण कमी बोलतो तू. जितेश परफेक्ट आहे, तो पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तर आशीर्वाद आणि तुमचे प्रयत्न, तुम्ही पुढे पुढे प्रगती करत राहा. वाढदिवस राहिल्याचा वाढदिवस आज लाडक्या लहानाचा वाढदिवस आज